नमस्कार. रसिको, महाराष्ट्र म्हटलं की मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हटलं की त्यांच्या दोन महत्त्वाच्या आवडी, एक म्हणजे राजकारण आणि दुसरं म्हणजे नाटक. आणि नाटक म्हटलं की संगीत नाटक हे आलंच. आपल्या नाटकाला पावणे 200 वर्षाची मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये संगीत नाटकाचा खूप मोठा सहभाग आहे. आणि या संगीत नाटकांमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती, ती म्हणजे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर. संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर म्हणजे रसिकांचे लाडके कृष्णा मास्तर. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात हजारो मैफिल गाजवणारे, मैफिलींचे सम्राट, एक यशस्वी संगीत दिग्दर्शक, मराठी मनात आपल्या गोड गळ्यांनी भक्तीचा मळा सहजतेने फुलवणारे युगपुरुष. अर्ध्या शतकाहून अधिक काळ त्यांनी हजारो संगीतप्रेमींच्या मनात प्रेमाचं, आदराचं, कौतुकाचं स्थान निर्माण केलं आणि हिंदुस्थानी संगीताचं वैभव अधिक श्रीमंत केलं. कृष्णा मास्तरांचं आजोळ नेर्लीकरांकडचं. या आजोळच्या घरी म्हणजेच ज्ञानदेवांच्या आळंदीला 20 जानेवारी 1898 या दिवशी संध्याकाळी 6:30 त्यांचा जन्म झाला आणि माऊलीचा आशीर्वाद जन्मतःच त्यांना लाभला. म्हणूनच की काय, पुढच्या काळात अनेक संतांच्या प्रासादिक अभंगांना लावलेल्या मास्तरांच्या चाली नाटकातून, मैफिलीतून गाजल्या. गणेशपंत आणि मथुराताईचा कृष्णा हे तिसरं अपत्य. आळंदी गाव तसं लहान आणि वाढता प्रपंच म्हणून दोघेही मुलांना घेऊन पुण्यात आले. पूर्वीचे किर्लोस्कर थिएटर म्हणजे आत्ताचं वसंत टॉकीज, त्याच्या समोरची तपकीर गल्ली, तिथे खरे वाड्यात 2 आणि भाड्याच्या जागेत त्यांनी बिऱ्हाड थाटलं. पण दुर्दैवानं छोट्या कृष्णाचं पितृछत्र काळाने हिरावून दिलं आणि त्याच्यावर आसपासच्या घरी माधुकरी मागण्याची वेळ आली. कृष्णाचा आवाज जात्याच गोड होता. योगायोगानं त्याच वेळी नाट्य कला प्रवर्तक कंपनीत त्याचा प्रवेश झाला. सवाई गंधर्व यांच्यासारख्या ज्येष्ठ गायक नटाचं मार्गदर्शन मिळालं आणि संत सखू नाटकात छोट्या विठोबाचं काम करून त्यांनी रसिकांची पहिली शाबासकी मिळवली. छोट्या कृष्णाचं विशेष कौतुक म्हणजे 1911 साली धुळ्याच्या कमिन्स क्लबमध्ये अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी पहिली मैफिल केली. त्यावेळी रसिकांनी त्यांचा मोठा सत्कार करून सुवर्णपदक बहाल केलं. 1912 साली कृष्णाला विख्यात गायन आचार्य यांचा गुरु म्हणून लाभ झाला आणि ते म्हणजे देवगंधर्व भास्कर बुवा बखले. बुवा तेव्हा फरशीवाले साठ्यांच्या घरात राहत होते. त्यांनी नुकताच स्थापन केलेला भारत गायन समाज हा मंडईजवळ भुतकर वाड्यात होता. या दोन्ही ठिकाणी कृष्णाच्या साधनेला सुरुवात झाली. मी बुवासांच्याकडे शिकल्यास राहिलो. सकाळी, दुपारी व रात्री या तिन्ही वेळेस मला तालीम मिळू लागली. प्रथम मी गात असलेली नाटकातली पदे
पण त्याच्या मोर्चाचा हिंदी चिजा बुवानी मला सांग बसून दिला व नंतर भैरव, सारंग, यमन, भूप हे 4 बरेच दिवस शिकवले. मुलाच्या मायेने बुवांनी त्याला शिकवले, त्याचे लाड केले, त्याची हौस पुरवली, कडक शिस्तीत तालीमही दिली. 1912 ते 22 या काळात त्याला भास्कर बुवांचा भरपूर सहवास लाभला आणि संगीताचं अपार धन त्याच्या वाट्याला आलं. बुवा म्हणायचे, कृष्णा, तुला सोन्याचं शेत लावून दिलंय, गा आणि खा. बुवांचे शब्द खरे झाले आणि काही वर्षातच कृष्णा मास्तर यांचा नावलौकिक सर्वत्र होऊ लागला. श्रीमंत बाबूराव देशमुख नागपूरला होते त्यावेळेला ते गाण्यांची फार शौकीन होते. त्यांच्या इथं त्यांच्या मुलाची मौन जे 1932 साली झाली त्यावेळेला मास्तरांचं गाणं ठेवलं त्यांनी. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की तिरेफा तबल्याला हरिभाऊ देशपांडे हे याला ऑर्गनला, आणखी कादरबक्ष सारंगी यांना सारंगीला 10 वाजता सुरू झालेलं गाणं 4:30 वाजेपर्यंत सकाळी चाललं ते. परंतु मध्ये 50-55 मिनटं जवळजवळ त्यांनी वदजाऊ कुणाला म्हटलं. एकदा हरकत घेतली की पुन्हाही पुनरुच्चार त्याचा झाला नाही. इतकी त्यावेळेला त्यांच्या गाण्यामध्ये विविध प्रकारचे कौशल्य होतं त्यांचं. मी त्यांच्या मैफली खूप ऐकले आणि हे यांची मैफल अशी छान रंगते. मग काय याच्यामध्ये असावं, मग ते अशी गाणी छान निवडायचे ना. बैठक कशी रंगवायची, कशी सुरुवात करायची. मग एखादा तीव्र स्वरांचा राग घेतला, नंतर मग दुसऱ्यामध्ये दुसरं गाणं कुठलं येईल, मग एखादी ठुमरी, मग एखादं कोमल स्वराचं, मग एखादं मध्यममध्ये, असं करून ते जेव्हा करायचे तशी ते मी लक्षात ठेवला क्रम तो, आणि मी माझ्या मैफलीला असं सुरुवात केली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतातले सर्व प्रकार प्रतिभा संपन्न मास्तर अतिशय रंजकपणे गायचे. ही त्यांची एक गाजलेली ठुमरी आहे. आणि हा खास तराणा मास्तर किती तयार गवय्ये होते त्याचं दर्शन घडवणार. एकोणीसशे 17 सालापासून गंधर्व नाटक मंडळीत त्यांची संगीत नाटकातील कारकीर्द सुरू झाली आणि त्यांचा अभिनय आणि गाणं यांनी रसिकांवर मोहिनी घातली.
निर्मितीचं पहा कसं असतं. सौभद्रमधली बलसागर ही पूर्वी लावणी म्हणून गायचे. तर ह्या फडात हुंदडणाऱ्या भडक परकर पोलक्यातल्या बालिश लावणीला मास्तरांनी भीमपलासाच्या सोहळं चढवून, नऊवारी चढवून माझघरात कुंकू लावून बसवली. आणि ही आपल्याला परिचित जे आहे ते बलसागर तुम्ही वीर शिरोमणी सौभद्रमधलं भीमपलासातलं आहे, पण ही मास्तरांची चाले ओरिजिनल ही लावणी होती. यश मिळालं ते बालगंधर्वाचं. किती जणांना हे भाग्य मिळालं. बालगंधर्वाच्या स्टेजवर काम करायचं, गाणी बसवायची, म्युझिक कंपोज करायचं. इट्स अ व्हेरी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. ते संपून म्हणजे त्याच्यामुळं काय झालं की तो काल असा होता की सबन यंगर ग्रुपला मास्तर लोकांच्या समोर आले. आणि म्हणून मास्तरांना पॉप्युलॅरिटी मिळायचं कारण नाटकाचं स्टेज मिळालेल्या कारणानं खरं सांगायचं म्हणजे आपल्या क्लासिकल म्युझिकला सुद्धा जो मोठेपणा आला हा नाट्यसंगीतामुळे आला. नाट्यसंगीताचं फाउंडेशन त्यांना मिळालं. आणि मग लोक इकडे झुकले, अरे हे शास्त्रीय संगीतच आहे आणि हे तितकंच चांगलं आहे. तर मास्तर म्हणजे विशेषतः संबंधित यंगर जनरेशन, कॉलेजमधले स्टुडंट्स, हे निर्णाळे संस्थानिक हे मास्तरांच्या फिदा असायचे. आम्ही गुरुबंधू तर खरंच, परंतु माझ्या गंधर्व कंपनीच्या नाटकाला माझ्या गुरुजींनी चाली दिल्या आहेत आणि त्याच्यानंतर मास्तर कृष्णरावांनी चाली दिल्या आहेत. त्यांनी आम्हाला शिकवलेले आहेत. तेव्हा जे माझे गुरु भास्करबा होते, त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात माझे मास्तर हे गुरु आहेत. मला मोठा अभिमान वाटतो. मी चाली द्याव्यात आणि नारायणरावनी म्हणाला, तुम्ही चाली तितक्या प्रभावान देता, इतक्या सुंदर देता, त्यामुळे ही तुमची पुण्य मला अनायाशा मिळते. बालगंधर्व यांच्या नाटकातून चाली देताना भजनाचा खास ढंग मास्तरांनी कान्होपात्रा ह्या नाटकापासून निर्माण केला, ज्या चालींची गोडी आजही कमी झालेली नाहीये. खास मास्तर टच असलेली ही पदं आजही अनेक कलावंतांच्या मैफिलीत आवर्जून म्हटली जातात. आता मास्टर कृष्णरावांच्या मैफिलींची ही कीर्ती सर्वत्र पसरली होती. महाराष्ट्रातच नव्हे, भारतभर अगदी कराचीपर्यंत मास्टर कृष्णराव यांचे नाव दुमदुमत होते. हा माणूस हा मोठा गायक होता. तर मोठा गायक कसा असं जर म्हटलं तर शास्त्रोक्त गायनाच्या बाबतीत तरी असं म्हणता येईल की ज्याचं गायन शास्त्रोक्त असूनही शास्त्राने जड झालेलं नाही तो गायक महत्त्वाचा. आणि मास्तरांच्या गाण्यामुळे एक असा भ्रम मनात व्हायचा की हे फार सोपं चाललं आहे, आपण केव्हाही गाऊ शकू. म्हणजे ते समजायचं लवकर, परंतु ते तेवढं सोपं नाही हे गायला बसल्यानंतर कळायचं.
आणि म्हणून मास्तर हे सामान्यांचेही गवई होते, आणखीन जाणकारांचेही गवई राहिले. साधे राग ते साधेपणे गायचे, पण अनवट राग सुद्धा साधेपणे गाऊ शकत होते. नाहीतर काही वेळेला असं होतं की साधा राग मुद्दाम काहीतरी पेचदार करून गायला म्हणजे तो अनवट, आणि मग तो विद्वान गवई असं होतं. तसं त्यांच्या बाबतीत झालं नाही. म्हणून मास्तर हे ललित गातात असं वाटायचं. आता ललित याचा अर्थ खरं म्हणजे काय की दिसायला सोपं, कळायला सुगम, पण गायला अवघड. आणि तशी मास्तरांची गायकी होती. 1903 साली भास्कर बुवांनी गिरगावात ट्रिनिटी क्लबची स्थापना केली आणि ही ब्राह्मण सभा. भास्कर बुवांमुळे मास्तरांचा या दोन्ही संस्थांची अगदी जवळून संबंध आला. ब्राह्मण सभेत तर 45 वर्ष मुंबईकरांना गाणं ऐकवलं. वास्तविक ब्राह्मण सभेची 3 सभागृह होती गाण्याच्यासाठी, आणि ती मास्तरांच्या गाण्याला ती तिन्ही सभागृह अगदी तुडुंब भरलेली असायची. तिथे जागा मिळणं मुश्किल असायचं. आणि 10ला गाणं चालू झालं की पहाटे 4-4:30 वाजेपर्यंत ते गाणं चालायचं. तिन्ही सभागृह तुडुंब भरल्यामुळे श्रोते खाली रस्त्यावर उभे राहायचे आणि त्यावेळेला ट्राम्स होत्या, त्या ट्राम्स बंद पडायच्या. दुसरी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मास्तरांचं गाणं ऐकायचं असेल तर तो काय गंमत करायचा, मास्तरांची खडी साखर म्हणत आतमध्ये प्रवेश करायचा. एखाद्या माणसाला बाहेर जायचं असेल किंवा आतमध्ये यायचं असेल तर जमिनीला पाय न टेकवता तो येत असे, कारण त्याला तो फेकला जात असे, एवढी गर्दी असते. भास्कर बुवा बखल्यांनी स्थापन केलेला हा पुण्यातला भारत गायन समाज. भारत गायन समाजाचे आणि मास्तरांचे संबंध कायम दृढच राहिले. 1922 ते 1969 पर्यंत दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, समाजाचा वाढदिवस, बुवांची पुण्यतिथी अशा अनेक निमित्ताने मास्तरांनी बुवांची संगीत सेवा केली. मला एक गाणं आठवतं त्यांचं भारत गायन समाजामधलं. आणि पहिल्या समयाला लोकांनी सगळीकडनं आहा हा म्हणून, म्हणजे फक्त लोक उभे राहायचे शिल्लक राहिले होते. म्हणजे किती परिणामकारक गाणं त्यांचं होत असेल. तुरुंब गर्दी झाली होती. रामभाऊ मराठे यांनी मला त्याची हकीकत पण सांगितली. ते म्हणले मी त्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो, मला कोणी सोडलं नाही, तर मी चपलेच्या ढिगावर बसून ते गाणं म्हणले ऐकलेले. गंधर्व युगानंतर मास्तरांनी नाट्यनिकेतनच्या कुलवधू, एक होता म्हातारा, कोणी एकेकाळी ह्या नाटकांना संगीत देऊन परंपरा आणि नवीनता यांचा सुरेख संगम साधला. इथे पुन्हा गेलं शुभ म्हटलं बाई मास्तर किती मध्ये वेळ जातो. आणि हे कधी लक्षात यावं, ग्रामोफोन रेकॉर्डच्या वेळेला. मला होय होय, पण फटकन द्यावं सांगितलं. बरं, बोला बोला अमृत बोला शुभ समयाला. आणि हे पेटंट घे याला शुभ समयाला गोड गोड नाटकात तर त्याने नवीनच दिशा दिली. कुलवधू पासून कुलवधूला काय चाली करून टाकले त्याने. ज्योत्स्नाबाईंना त्याने पुढे आणलंय मास्तराने. काय अप्रतिम अप्रतिम. आणि मास्तरांचा तो हा जो प्रभाव जो तो माझ्यावर पडलेला आहे आणि मी त्यांचा भक्त आहे. मास्तर शिकवणारेही चांगले होते मला माहिती आहे. कारण काही वेळेला किती चांगलं शिकू शकत होत हे सुद्धा माहिती. इतकी मास्तरांच्या सहवासात राहता आला असतं मी आणि राम म्हणा. राम त्याच वेळेला मी जात होतो त्यावेळेस रामही होता. ते मास्तरांच्या घरीच राहत असे. तर खूप, पण मास्तरच इतकी बिझी होते की मास्तरना शिकवण्या इतका वेळ त्या काळात नव्हता. पण आणि म्हणून आम्हाला नेहमी चिंता वाटायची, हे गाणं काय झालं तरी टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये वातावरण हे जास्तीत जास्त आनंदी कसं करावं हा एक त्यांचा स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. SSCच्या नंतर मी मुद्दाम गाणं शिकता यावं मास्तरांच्याकडे म्हणून
आर्ट्सला नाव घातलं. तेही फर्ग्युसनला गेलो, कारण दुपारी ते कॉलेज होतं, बाकी सगळी कॉलेजेस सकाळी होती. आणि सकाळची पी टी चुकवण्याकरता म्हणून NCC मी जॉईन केलं होतं. ते एक दिवशी रविवारी सकाळी परेड असायची आणि बुधवारी संध्याकाळी परेड असायची. एक दिवशी मला त्यांनी सांगितलं की दुपारी तू ये, काही पत्रांना इंग्रजीमध्ये उत्तरं लिहायची, तर त्याकरता तू मला मदतीला ये. पत्रव्यवहाराच्या बाबतीत अत्यंत काटेकोर दक्ष असायचे ते, आणि त्यामुळं इंग्लिशमध्ये आलेली पत्र ही उत्तरं लिहिण्याचं काम माझ्याकडे होतं. एक दिवशी असं बुधवारी त्यांनी मला दुपारी बोलवलं, संध्याकाळी मला परेड होती, आणि त्यामुळं मी आलो तर येताना NCCचा युनिफॉर्म करून आलो. त्यांनी मला गेटमधून आत येताना पाहिलं आणि लगेच ते आत पळाले आणि राजाला म्हणे, राजा कोण आले म्हणे, त्यांना सांग मी घरात नाही आहे म्हणून. राजाने सांगितलं की अहो तुझा गरज आलेला आहे म्हणे. मग असं पोशाख करून कशाला आला? त्याला म्हणा आता येत जाऊ नको. नंतर 8-10 दिवसांनी एक मैफल झाली, कॉमनवेल्थमध्ये होती, तर त्यावेळेला त्यांनी गाता गाता मला 2दा म्हटल्यानंतर मी त्यांना स्वराची साथ करत होतो. तर मग म्हणे, बरं का मला आठवते बुवांच्या साथीला मी बसायचो, त्यावेळेला हात बुवांनी असा केला आणि 2दा हात केल्यानंतर जर मी म्हटलं नाही तर तिसऱ्यांदा एक उडवून द्यायचे म्हणे. पण आमचे शिष्य असे आहेत की यांना काही बोलण्याची सोयच नाही, कारण ते नाही तर मला बंदुकीची गोळी घालतील. NCCत आहे म्हणे. इथे ते इंडियन मेडिकलचा हॉल जो आहे टिळक रोडला, तिथे मास्तरांचं एक सकाळचं गाणं झालं होतं आणि त्यावेळेला ते एक बिभासचा प्रकार गायले होते. तो प्रकार त्यांनी कोल्हापूरला तयार केला होता गाण्याकरता म्हणून, आणि त्याला जोड म्हटली नव्हती त्या दिवशी, पण त्या दिवशी मात्र त्यांनी तिथे ती चीज म्हटली, अखिया तरस रही, अखिया तरस रही, उनके दर्शन के प्यासी, अखिया तरस रही अखिया. त्याच्यामध्ये बिबास आणि बिलावल असं मिश्रण त्यांनी ठेवलं होतं. तात्पर्य काय की ते संगीत दिग्दर्शक असल्यामुळे कोणतेही 2 राग एकत्र कुठे आणि कसे मिळवायचे हे ते इकडून, म्हणजे तज्ज्ञ लोकांना सुद्धा त्यांनी असं बुचकळ्यात पाडलं होतं. मास्तरांचं गाणं अतिशय उत्तम होतं आणि स्वरांना गती देऊन गात असत. गतिमान गाणं होतं. 41 साली घडलेली गोष्ट आहे, मी पाहिलेली आहे. बुवानी तो त्यांचा लंकादन सुरू झाल्यानंतर मास्तरांनी जी लय घेतली होती, सगळं त्यांच्या गुरूंचं त्यांनी त्या दिवशी ते गायले. आणि वझेबा समोर असल्यानंतर काहीतरी आणखीन जास्त आपण गावं म्हणून त्यांना एक प्रकारचा आतून एक उल्लसित झालं, काही म्हणा आतून वाटलं असं की बुवासाहेबांना त्या भास्कर बुवांचं काहीतरी आपण ऐकवावं. आणि त्याने खरोखर नाही, तेव्हा जी मी म्हणतो गमक, हा गमकेचा प्रकार तो त्यांच्याकडून तेव्हा पण झालं. आवाज हलका होता, इतकं खूप त्याच्यातून गेले फिरले आणि पलट्याच्या अंगाने, आता पलट्याच्या अंगाने कोणी गात नाही. आणि मास्तर गायले. बुवा जिथे आम्ही बसलो होतो तिथून चालत मास्तरांच्या पर्यंत जवळ गेले आणि त्यांना असा दोन्ही खांद्यावर त्यांचा, मास्तर आज म्हणाले जे गायलात ना, मला थेट म्हणाले भास्करांची आठवण झाली. वंदे मातरम या गीताला मास्तरांनी चाल लावली आणि त्याला राष्ट्रगीताचा मान मिळावा यासाठी प्रयत्न केले. ब्रिटिश आमदानीत वंदे मातरम हा शब्द उच्चारणे हा सुद्धा गुन्हा होता. हे गीत सगळ्या सभांमध्ये शेवटी म्हटले जायचे, पण एकच व्यक्ती गाते आणि बाकीचे फक्त उभे राहून ऐकतात असं न होता सभेतल्या सगळ्यांनीच ते सामुदायिकतेने म्हणावे असा मास्तरांचा प्रयत्न होता. त्यासाठी थोडक्या स्वरात सगळ्यांना ते सहज म्हणता येईल अशी झिंजोटी रागातली चाल मास्तरांनी या गीताला लावली आणि ठिकठिकाणी दौरे करून ही चाल ऐकवली. त्याचवेळी अमर हिंदुस्तान, सबको अपना धर्म है प्यारा इत्यादी गाणी स्वतः रचून राष्ट्रसंगीत नावाचे पुस्तक प्रसिद्ध करून पंडित जवाहरलाल नेहरू यांना अर्पण केलं. 1953 साली भारतातर्फे जे सांस्कृतिक शिष्टमंडळ चीनला पाठवण्यात आलं त्यात ज्योत्स्नाबाई भोळे, हिराबाई बडोदेकर, मास्टर कृष्णराव यांचा सहभाग होता. त्यांनी वंदे मातरम सादर केलं. मास्तरांच्या डायरीत या दौऱ्यांच्या हकीकती,
तेव्हाचे चीनचे चलन, चीनी शब्द यांची नोंद केलेली आजही बघायला मिळते. मास्तरांची संगीत शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी फार मोठी आहे. 1935 ते 51 या 16 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या संग्रहातील रागदारी चिजा नोटेशन करून त्याचे राग संग्रह भाग प्रसिद्ध केले. यामध्ये एकूण सुमारे 150 निरनिराळे राग आणि त्यातले सुमारे 400 चिजा, त्यामध्ये ख्याल, टप्पा, ठुमरी, ध्रुपद, धमार या सगळ्यांचा समावेश आहे. गणेश भुवन ही मास्तरांची स्वतःची वास्तू. 29 साली मास्तर इथे राहायला आले. या घरात त्यांचे चिरंजीव राजाभाऊ यांनी मास्तरांच्या वापरातल्या सर्व वस्तू, त्यांच्या आठवणी, सगळं काही असं जपलंय की वाटावं अजूनही मास्तर इथे राहतात. ही मास्तरांच्या रोजच्या वाचनातील ज्ञानेश्वरी, हा स्वयंवरातील महाराणीच्या भूमिकेतला शेला, ही नथ, हा रोज वापरायचा फेटा, हा मास्तरांचा खास ऑर्गन, या सर्वच वस्तू मास्तरांच्या गतवैभवाची साक्ष देणाऱ्या आहेत. 1933 ते 1946 या काळात प्रभात, राजकमल, विकास पिक्चर, माणिक स्टुडिओ अशा अनेक कंपन्यातून धर्मात्मा ते ताई तेलींपर्यंत 19 चित्रपटांना मास्तरांनी संगीत दिलं आणि त्यालाही भरभरून यश मिळालं. एक अत्यंत लोकप्रिय गायक कलाकार तो मास्तरांचा हिंदुस्थानभर लौकिक त्यांचा लौकिक होतात. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात जवळजवळ सगळी तरुण पिढी त्यांच्या गाण्याला वेडी झालेली होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. अत्यंत रंगीले, रसिले, श्रोत्यांना सतत झुलत ठेवणारे असे हे गायक होते. मी जर असं म्हटलं की गेल्या जवळ 3 ते 4 पिढ्यातलं महाराष्ट्रातलं गाणं म्हणजे भास्कर बुवांनी हे जे 2 महान शिष्य निर्माण केले, एक बाळ गंधर्व आणि एक मास्टर कृष्णराव, या दोघांचंच गाणं. कोणीने मला असं विचारलं की महाराष्ट्राचं गाणं म्हणजे काय. अभिजात संगीताच्या बाबतीतच नाही तर सर्व प्रकारच्या अभिजात संगीतातून स्फुरलेल्या ललित संगीतामध्ये सुद्धा तुम्ही असं म्हणेन की भास्कर बुवांचं गाणं हे 2 तऱ्हेने निर्णय तऱ्हेने आपल्याकडे वाढलेलं आहे. या कलावंतांनी निरंतर आपल्याला आल्हाद दिलेला. त्यांनी ज्या वेळेला त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला जागवलं त्यावेळेला सुद्धा
त्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून आपल्याला दिलेला आहे आणि त्याची कृतज्ञता आपल्या मनामध्ये आहे की आयुष्य जगताना त्या जगण्याला काही या लोकांनी अर्थ दिला आमच्या. कशासाठी जगायचं? तर आज मास्तर गाणार आहेत ते ऐकायला आपल्याला हवंय म्हणून जगायचं. आज नारायणराव नाटकात काम करणारे गाणार आहेत म्हणून जगायचं. अशी कारणं जी आयुष्यामध्ये देतात. भास्कर बुवांच्या गाण्याबद्दल बोलताना तर संबंध हिंदुस्थानात मी पाहतो की कुठेही भास्कर बुवांचं नाव निघालं की लगेच मी म्हणणारे लोक पटकन कान पकडतात. महान मनुष्य होऊन गेला. मी एकच गवई असा पाहिला की ज्याच्या गाण्याबद्दल मला आतापर्यंत तरी कुठेही कुरकुरीचा स्वरात ऐकायला यायला मिळालं नाही. एकदम दादे देऊन मोकळे होतात. अर्थात की भेटले कोणी म्हणतात की हा तुम्ही भास्कर बुवांना ऐकायला पाहिजे होतं. परंतु त्यांना हे माहिती नाहीये ते जे दोन लोक होते त्यांच्यातून आम्ही भास्कर बुवाच ऐकत असतो. की भास्कर बुवा एक गवई फक्त असा होता की श्रोत्यातल्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायचं की हा फक्त माझ्यासाठी गातो. मी तुम्हाला सांगतो कलावंताला याच्याच्या मोठी पावतीच शक्य नाही आणि ती सुद्धा केसरबाईंच्या सारख्या एका महान कलावंताकडून मिळाली. भास्कर बुवांच्या गाण्याचं जर कुठलं वैशिष्ट्य मास्तरांनी आणि नारायणाने घेतलं असेल तर त्यांच्याकडून राग किती घेतले, त्यांच्याकडून चिजा किती घेतल्या, त्यांच्याकडून हरकती किती घेतल्या, मुळक्या किती घेतल्या, त्या खेळाची बडत किती घेतली, यापेक्षा सुद्धा भास्कर बुवांच्या गाण्याचं मुख्य तत्व जे होतं की मैफिलीत बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की हा फक्त माझ्यासाठी गातोय. हे तत्व नारायणराव बाळगंधर्व आणि मास्टर कृष्ण यांच्या इतकं फार थोड्या लोकांनी घेतलं असेल. पण जर जुनी कुठेतरी नारायणराव बाळगंधर्वांचं गाणं आणि मास्तरांचं गाणं चालू असतानाचे जर मैफिलीचं चित्र असेल तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक जण त्या सुराची ज्योत आपल्या चेहऱ्यावर त्या प्रकाश पडल्यासारखा त्यामुळे मैफिल अशी उजळून आली. मास्तरांचं गाणं हा आनंदाचा एक सोहळाच असायचा. मास्तरांचं गाणं ऐकताना असं काही वाटत असेल लोकांना की काहीतरी भयंकर आनंद, उत्साह, गंमत असं काहीतरी चाललेलं आहे. पण त्यांचं अस्सल गाणं ऐकलं मी नागपूरला बाबूराव देशमुखांचे रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत. कुठल्याही नाटकाचं पद नाही, काही नाही, सगळं क्लासिकल. आणि अडाणा वगैरे त्यांचं पेटेंट. त्यांचं गाण्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे की गाणं उभं करायचे. कुठलाही राग घेतला की त्याचं स्वरूप लोक ऐकणाऱ्या कुंदरी मोरिका त्याचं 1-2 राग झाल्यानंतर कुठल्या तरी नाटकातलं एखादं पद म्हणेल. पण गाणं त्यावेळेला एकदम त्याला काय म्हणतात कमांडिंग मोड असं. कोणालाही थक्क करणारी ही अशी मास्तरांची कामगिरी. प्रत्येक संगीत रसिक तिथे लीनच होतो. देवगंधर्व यांचा हा पट्ट शिष्य, अवघाची संसार सुखाचा करीन असा वसा घेणारा हा संगीत कलानिधी, स्वरांची फुलबाग फुलवणारा हा स्वरमाणिक अखेर 20 ऑक्टोबर 1974 या दिवशी ललिता पंचमी या दिवशी अनंतात विलीन झाला आणि हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातल्या एका वैभवकालीन कारकिर्दीची अखेर झाली. आज आपल्यात मास्तर उरलेत ते त्यांच्या जिवंत वाटणाऱ्या आठवणींनी आणि सुरांनी. या संगीत कलानिधीला आमचे शतशः प्रणाम. रात रे
आहे.